हॅलो गाईज, होप सो तुमचा अभ्यास खूप चांगला झालेला असेल. रिव्हिजन्सही बऱ्यापैकी झालेले असतील. ठीक आहे. तर तुमचा फर्स्ट इयरचा फर्स्ट पेपर संहिता अध्ययनचा आणि तो पेपर आहे तुमचा 2 दिवसामध्ये. ठीक आहे. बऱ्याच स्टुडंट्स असं असतं की मॅम आम्ही खूप रिव्हिजन केलंय, खूप काही केलंय, पण आता आम्हाला काही करावंसंच वाटत नाही. असं काहीतरी पाहिजे की जे आम्हाला करावंसं वाटेल. ठीक आहे. याला एकच ऑप्शन आहे की तुम्हाला अभ्यास पुन्हा पुन्हा तोच करावा लागणार. पण तो कसा करायचा यासाठी नेहमीच तुमच्यासोबत आयुर्वेदा मराठीची टीम होती, राहणार आहे आणि नेहमीच राहील. ओके. आता तुम्हाला काय करायचंय, 23 तारखेला तुमचा पहिला संहिता अध्ययनचा पेपर. ओके. 21 आणि 22 या 2 तारखेत तुम्हाला काय करायचं नेमकं, किंवा डिव्हाइड कसा करायचा आहे डेला, सकाळी उठल्यापासून कसे सेशन्स बनवायचे आणि कशा प्रकारे तुम्हाला दिवस डिव्हाइड करायचा आहे, हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये एकदम शॉर्ट मध्ये सांगणार आहे मी, जेणेकरून तुमचा वेळही जाणार नाही. वाटलं तर हा व्हिडिओ 1.75x किंवा 2x च्या स्पीड मध्ये बघा. फक्त तुम्हाला या व्हिडिओमधून घ्यायचंय काय, की मी 21 तारखेला सकाळी किती वाजता उठू, उठल्यापासून रात्रीपर्यंत काय करू आणि 22 तारखेला सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत काय करू. ठीक आहे. हे दोनच पॉइंट तुम्हाला या व्हिडिओमधून घ्यायचे, बाकी काहीही मी जास्त सांगणार नाहीये. कारण सगळे पॉइंट्स, इम्पॉर्टंट लेक्चर्स, जे काही LAQ आहेत, SAQ आहेत, प्रिव्हियस इयर्सचे आहेत, ते सगळे तुम्हाला सांगून झालेले आहेत. ठीक आहे. तर तुम्हाला 2 पॉइंट कोणते घ्यायचे आहेत, 21 आणि 22 या 2 तारखेला मी काय करायचं, म्हणजे तुम्ही काय करायचं हे तुम्हाला या लेक्चर मधून घ्यायचं. ओके. सगळ्यात आधी 21 तारखेला, 21 तारखेचा पूर्ण दिवस तुम्हाला 5 फेजेस मध्ये डिव्हाइड करायचा. ठीक आहे. तो कशा पद्धतीने करायचं ते आपण पुढे बघूया. पण सगळ्यात महत्त्वाचे 2 संहिता अध्ययनचा सिलेबस करताना रूल्स आहेत. 4 = 6 रूल अँड 14+6 रूल. आता हे नेमके रूल काय आहेत आणि हे कशा पद्धतीने करायचं. ओके. हे रूल आपण नंतर बघू, आधी ह्या रूलवर फोकस करू. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, अष्टांगचे 15 अध्याय म्हणजे 15वा अध्याय करायचा नाही, 14 अध्याय आणि चरकचे 12 अध्याय आहेत. परंतु जर अष्टांगचे तुम्ही हे 4 अध्याय केले तर तुमचे चरकचे 6 अध्याय कव्हर होते. ते कशा पद्धतीने बघा, इझिली. टाइम वेस्ट करायचा नाही आपला, हे फिक्स माइंड मध्ये ठेवायचं. जे कॉमन पॉइंट्स आहेत ते ऑलरेडी काढून ठेवायचे. ठीक आहे. सगळ्यात आधी तुम्ही जेव्हा आयुष्कामी अध्याय करायला घ्याल तेव्हा आयुष्कामी अध्यायामध्ये चतुष्पाद आणि व्याधींचं वर्गीकरण सांगितलं. ओके. मग तुमचा महाचतुष्पादीय आणि खुडाक चतुष्पाद. ओके. खुडाक चतुष्पाद हे 2 अध्याय तुमचे इथंच कव्हर होतात आयुष्कामी या अध्यायामध्ये. सेपरेट वेळ देऊ नका. आणि जेव्हा आयुष्कामी अध्याय तुम्ही कराल तेव्हाच तुम्हाला दीर्घजीवितीय अध्याय करायचा आहे. दीर्घजीवितीय असं का म्हणतेय, कारण की आयुष्कामी अध्यायामध्ये ही दोष धातू मल सांगितल्यात, सामान्य विषय सिद्धांत सांगितलाय. दीर्घजीवितीय अध्यायामध्ये ही तेच सांगितले. फक्त आयुची व्याख्या आणि आयुचे प्रकार हे आणि त्रिस्कंद, त्रिसूत्र हे 2-3 पॉइंट्स वेगळे सांगितले. पण जे कॉमन पॉइंट्स आहेत ते पॉइंट्स आयुष्कामी अध्याय करतानाच दीर्घजीवितीचे पण पॉइंट्स करून घ्यायचे. ओके. क्लिअर हा पॉइंट. त्यानंतर तुम्ही जेव्हा दिनचर्या कराल, इथली जेव्हा तुम्ही दिनचर्या कराल, ओके, त्याच टाइमला मात्राशिती अध्याय करायचा आहे. मात्राशिती अध्याय कोणता, जो चरकांनी सांगितलाय तो अध्याय. ओके. म्हणजे तुमचे व्यायाम, अभ्यंग, स्नान, दंतधावन, ब्रह्ममुहूर्त उद्दिष्ट हे कॉमन पॉइंट जे तुम्हाला दिनचर्या सांगितले तेच तिथं मात्राशितीमध्ये सांगितले. आणि पुढे जे एक्स्ट्रा पॉइंट वाढवलेत ते तुम्ही लगेच करायचे. दिनचर्या अध्याय केला की मात्राशिती अध्याय करायला घ्यायचं. म्हणजे दिनचर्याला तुम्हाला जर पाऊण तास लागला, मात्राशिती फक्त 15 मिनिटात झाला पाहिजे. ओके. त्यानंतर ऋतुचर्या अध्याय जशाला तसा तस्याशिती अध्याय करा. मी म्हणते तस्याशिती अध्याय करूच नका, फक्त ऋतुचर्या अध्याय करा, तस्याशिती अध्याय आपोआप होतो. आणि त्यानंतर उरतो रोगानुत्पादीय अध्याय आणि न वेगान धारणे. कळाला तुम्हाला हा काय रूल आहे, 4 = 6 रूल. हे 4 अध्याय तुम्ही केले प्रॉपरली, इकडचे 6 अध्याय आपोआप होऊन जातात. कशाला तुम्ही एक्स्ट्रा एफर्ट्स घेताय. आणि तुम्हाला फर्स्ट डे पासून सांगत आले की चरक आणि अष्टांगचे कॉमन पॉइंट्स काढायचे बस. ओके. फर्स्ट रूल क्लिअर सगळ्यांना. 4 = 6 म्हणजे अष्टांगचे 4 अध्याय केले की चरकचे 6 अध्याय संपतात.
आता पुढे इकडे येऊ आपण 6 प्लस, आता हे काय झाले आपले तुमचे चरकचे 6 अध्याय ऑलरेडी झाले. 6 प्लस दुसरे 6 करायचे इज इक्वल टू काय 12 झाले. ठीक आहे, म्हणजे हे तुम्हाला चरकचे 6 अध्याय करणं गरजेचं आहे आणि अष्टांगचे 14ला 14 अध्याय इन डिटेल मध्ये करायचे. ओके, आणि सगळ्यात महत्वाचं आयुष्कामीय, दिनचर्या, ऋतुचर्या आणि रोगानुत्पादन या अध्यायाला मिस करायचंच नाही. लास्ट मुवमेंट रिव्हिजन कशाचं करू म्हटलं तर मी सांगते या 4 अध्यायाचं करा. याच्यातून तुम्हाला 2 LAQ येतात. 2 LAQ 2 SAQ हमखास या अध्यायामधून असतात. 4 अध्यायामधून तुमचे 4 क्वेश्चन कव्हर होतात. आणखीन काय पाहिजे? ओके, क्लिअर सगळ्यांना? हे 2 रूल संहिता अध्ययनचा एक संहिता अध्ययन 1चा पेपर लिहायचा म्हटलं 4 = 6, 14 + 6 हा रूल डोक्यात ठेवायचा. आता बघा, तुम्हाला 21 तारखेला 5 खिस्स्यामध्ये डिवाइड करायचं. 5 मध्ये कसं करायचं? तुम्हाला सकाळी 5:30ला म्हणजे 5:30लाच उठायचं 21 तारखेला. ठीक आहे, 5:30ला उठा, अर्ध्या तासामध्ये फ्रेश व्हा, चहा कॉफी जे काही घेत असेल ते घ्या. 6ला अभ्यासाला बसलंच पाहिजे. पहिली फेज सुरू होते तुमची 6 AM to 10 AM, म्हणजेच किती झाले 4 hours. इथला एकही सेकंद कमी पडला नाही पाहिजे, एकही सेकंद. ठीक आहे, 6 ते 10 अभ्यासाला बसायचंच आहे आणि फक्त बसायचं नाही तर तुम्हाला हे 4ला 4 अध्याय व्यवस्थितरित्या करायचे. तर सफिशियंट टाइम आहे 4 तास. ओके, कारण की ऋतुचर्याचे तुम्हाला कॉमन पॉइंट सांगितलेत. रोगानुत्पादनेचे चार्ट तुमच्याकडे आहेत. दिनचर्याला अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ लागता कामा नये. फक्त आयुष्कामीयला थोडासा जास्त वेळ लागू शकतो. ओके, 6 ते 10 मध्ये तुमचे 4 अध्याय झालेच पाहिजे. नंतर वाटलं तर थोडंसं बोर झालं असेल, अर्ध्या तासाचा ब्रेक घ्या. पण पुन्हा तुम्ही दुसऱ्या फेज साठी 10:30 ते 12 बसलंच पाहिजे. ओके, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला दीर्घजीवित अध्याय करायचा आहे. याला इतका वेळ का देते? कारण की हा अध्याय तितकाच कन्सेप्च्युअल आहे. याच्यातून 100% क्वेश्चन असतोच. ओके, सकाळी फ्रेश मूड मध्ये हे 4 अध्याय करून घ्या आणि नंतर मग दीर्घजीवित अध्याय करा. पुढे 12 वाजले, ब्रेक घ्या, लंच करायचा आहे, तुम्ही करू शकता, पण ब्रेक 1 तासाचाच असला पाहिजे. आता यावर तुम्ही बिलकुल क्वेश्चन नाही विचारायचं की मॅम 1 तासामध्ये कसं जेवण करणार, बाकीचे कसं काम करणार, कारण की तुमचा पेपर 2 दिवसावर आहे, याला ऑप्शन नाहीये. हा टाइम टेबल स्ट्रिक्टली फॉलो झाला पाहिजे, एकही सेकंद इकडं तिकडं नको. ओके, 2 फेजेस झाल्या. सकाळी 6ला उठलं, 10 पर्यंत केलं, नंतर 10:30 ते तुम्ही काय 12 पर्यंत दुसरा अध्याय करायला घेतला. थर्ड फेज आहे 1 ते 4:30 पर्यंत दुपारी. ठीक आहे, 1 PM to 4:30 PM. याच्यामध्ये मी अत्यंत सोपे अध्याय ठेवले, कारण की जेवण झालेलं असतं आणि झोप येते, समजू शकते. ओके, त्या कालावधीमध्ये तुम्हाला ज्यांना कमी वेटेज आहे असे अध्याय ठेवलेत आणि जे अध्याय पटकन होतील. ओके, ज्याला कमी रिव्हिजन लागेल किंवा जास्त त्याच्यामध्ये डोक्याला ताण होणार नाही असे अध्याय. म्हणजे कोणता? अपामार्ग तंडुलीय, आरगवदीय, षडविरेचन, शताश्रुती आणि मात्राश्रुती. ओके, आता पुढचा प्रश्न, मॅम तस्यश्रुती आणि नवेगान धारणीय अध्याय कुठे गेले? तर तो अध्याय आपण ऑलरेडी रोगानुत्पादनीय करतानाच नवेगान धारणीय करायचा. ऋतुचर्या केला असेल तर तस्यश्रुती करू नका, हात लावू नका सर. ठीक आहे, फेज 3 झाली. फेज 4 पुन्हा अर्धा तासाचा ब्रेक घ्या. 5 PM to 8 PM तुम्हाला हे 4 अध्याय करायचे. द्रवद्रव विज्ञानीय, अन्न स्वरूप, अन्न रक्षा आणि द्रव्यादी विज्ञानीय या 3 अध्यायाला कमी वेटेज आहे, कमी वेळ. या अध्यायाला जास्त वेटेज आहे, जास्त वेळ. ठीक आहे, वेटेज जितकं तितकाच वेळ आपला गेला पाहिजे, एकही सेकंद जास्त नको. ओके, 4 फेजेस झाल्या तुमच्या. 8 वाजले, जेवायचंय, जेवणासाठी थोडासा ब्रेक घ्या. 8 ते 9 लईत लई 9:15 पर्यंत तुम्ही ब्रेक घेऊ शकता, त्याच्यावर नाही. शक्यतो तुम्ही 9 पर्यंतच ब्रेक घ्यायचा आहे. 9 ते 11 पर्यंत पुढची फेज तुमची सुरू होईल. 11 पर्यंतच का ठेवले? कारण की मलाही माहिती आहे तुम्ही सकाळी लवकर उठलेले आहात, तर 11 पर्यंतच तुम्हाला हा करायचा आहे. आणि त्याच्यामध्ये बघा एकदम सोपे अध्याय ठेवलेत.
इंद्रियोपक्रमणीय अर्धा तास, हुडाक चतुष्पादी ऑलरेडी आयुष्कामी झालाय, महाचतुष्पाद पण तिकडे झालाय, याला अर्धा तास आणि याला 15 मिनिट लागतं. ठीक आहे, या हिशोबाने अध्याय ठेवलेत, कारण की रात्रीच्या वेळी जास्त हार्ड अध्याय होत नाहीत आपल्याच्या. म्हणजे तुमच्या मूडनुसार इथं मी तुम्हाला अध्यायाचं डिव्हायडेशन करून दिले. याच्या बाहेर तुम्ही काहीच करू नका. 21 आणि 22 दिवस स्ट्रिक्टली हे फॉलो करत तुमची पासिंग होणारच. ओके, इथे तुमचा पहिला दिवस संपतो. पहिला दिवस आणि खूप सारे अध्यायही संपलेत जर तुम्ही नोटीस केलं असेल तर. पुन्हा सुरू होतो दुसरा दिवस. दुसरा दिवस म्हणजे त्याच्या नेक्स्ट डेला तुमचा पेपर आहे. खूप स्ट्रेसफुल दिवस असतो. त्याच्यामध्ये तुम्हाला तरीही अभ्यास करायचाच आहे. फक्त 3 फेजेसमध्ये अभ्यास करा. ॲज युजुअल सकाळी 5:30 ला उठा. त्यानंतर 6 ते तुमचा 10 पर्यंत ठरलेल्या वेळेमध्ये रसभेदी आणि दोषादी विज्ञान हे अध्याय करायचे. ओके, ज्यांना हे अध्याय चांगले येतात ते कमी वेळ दिला तरी पण चालेल. ओके, असं कंपल्सरी नाही की तुम्ही इथं जास्त वेळ दिलाच पाहिजे. हे अध्याय तुमचे लवकर झाले तर लगेच दोषभेदी अध्याय करायला घ्या. ओके, दोषभेदी अध्याय सेकंड फेज मध्ये म्हणजे 10:30 to 12 PM पर्यंत तुम्हाला हा करायचा आहे. आणि देन 1 to 3 PM पर्यंत तुम्हाला हे 2 अध्याय दोषोपक्रमणी द्विविध उपक्रमणी अध्याय करायचे. थोडं रिलॅक्स करा, जास्त टेन्शन नका घेऊ या दिवशी, कारण की तुमचा फर्स्ट इयरचा फर्स्ट पेपर आहे. सेकंड पेपरला कॉन्फिडन्स येतो, पण फर्स्ट पेपरला टाइम पुरेल का, माझं झालंय का, काल केलेलं मला आठवेल का, हे क्वेश्चन्स माइंडमध्ये येतात आणि त्यामुळे आपलं पुढचं वाचायचं राहून जातं. म्हणून तुम्हाला टाइम नुसार अध्याय पण सांगितले. 3 वाजता तुम्ही पूर्णतः फ्री झालात. ओके, पूर्णतः 22 तारखेला 3 वाजता तुम्ही पूर्णतः जेव्हा फ्री व्हाल त्यानंतर तुम्हाला काय करायचंय, रिव्हिजन करायचं. मग आता हे रिव्हिजन तुम्ही स्वतः शेड्यूल ठरवून घ्यायचंय. 3 ला तुम्ही फ्री झालात, अर्धा तास एक रिलॅक्स करा आणि पुन्हा आयुष्कामी अध्यायापासून पटापट 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 फक्त पेज पलटत तुम्हाला रिव्हिजन करायचं. नवीन काहीही करायचं नाहीये. 21-22 तारखेला नवीन काहीही करायचं नाहीये. जे केलंय त्यावरच आपल्याला कॉन्फिडन्स डेव्हलप करायचं. ओके, क्लिअर सगळ्यांना? आत्ता पण टेन्शन घेऊ नका आणि एक्झामच्या आधी एक्झाममध्ये टेन्शन घेऊ नका. त्यांचं इम्प्रेशन तुमच्या पेपरवर पडतं. माइंड एकदम टेन्शन फ्री राहू द्या. कारण की आत्तापर्यंत तुम्हाला जे आम्ही प्रोव्हाइड केलं ते जर तुम्ही केलेलं असेल तर तुम्ही नक्की पास होणार. ठीक आहे, पूर्ण आयुर्वेदा मराठीच्या बेस्ट विशेष तुमच्या सोबत आहेत. टेन्शन फ्री अभ्यास करा आणि 21 आणि 22 तारखेला डेडिकेटेडली संहिता अध्ययनासाठीच वेळ द्यायचा आहे. तुम्हाला जो फेजेस मध्ये दिवस डिवाइड केलाय त्या वेळेनुसारच तुम्हाला तो अभ्यास करायचा. ठीक आहे, सगळ्यांना ऑल द बेस्ट. थँक्यू.